लोभ नव्हता आमच्या नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये. ऐका प्रसंग. नामदेवरायांचे वडील दामाजी पंत, कापडाचा व्यापार, वंश परंपरागत आलेला असणारा व्यवसाय, कापड दुकानदार. आणि दामाजी पंतांनी बोलून घेतलं, नामदेवराय इकडे या, एक काम करा, उद्यापासून देवाला नैवेद्य लवकर दाखवायचं आणि हे कापडं घेऊन मंगळवेड्याला बाजारपेठेत जायचं आणि परत हे कापडं विकून माघारी यायचं. बापाने पोराला बोलिवलं, विनंती केली, सूचना दिली. प्रत्येक बापाला सांगणे, आपली पोरं व्यवसायामध्ये उतरा. व्यवसाय क्षेत्र असेल, शिक्षण असेल, बापानी पोराचा आढावा घेतलाच पाहिजे. पोरग नेमकं आपलं काय करते बा. नाही तर आता दाबच राहिला नाही. त्याच्यामुळे धर्म नाही, संस्कृती नाही ना, आचार विचार नाही. आणि पोरं बी अशी चित्रे झालेत की नावच काढायला नको. ही बारकी पोरं ही तुमची लई चांगली म्हणावं लागतं. गप बसल्या त्या कीर्तनात, नाही तर तिला ही चित्र गँग असते. ते गप कोण काय बोलते त्याचा नियम नाही. हो, मी कवा त्यांना उलट बोलत नाही. एक कीर्तनात कावा करायचं मला गबस, ती माझ्या धावला मला तूच गबस. आणि मला कीर्तन मला मी करतो, त्या प्रश्न उत्तर मी मला विचारतो, मला अशी कोणती गोष्ट आहे पुढं आल्यावर महागत जात नाही. मला नाही येत. ते मला किती सोपं आहे, डिहरी एकदा वाढल्यावर कमी होते का, मग पाठ व्यायाम करावं लागतो. अशी विचित्री पोर असतात, लय पोरं चॅप्टर. मी एकदा मुंबईला कार्यक्रमाला गेलो, त्या घर मालकिनीचं पोरगाला असो खपक्या पोर सपोरच्या दावानीच घाल, खांबावणीच हातपाय असो, कापसावणीच मग आंबेवणीच पिवळं लय दणक्यान, मग एवढी बुटका असून खपक्यान माझ्याकडं असं बघायचं. मी मला आता मी काय केलं ह्याला. आणि माझ्या जवळ आलं, मला महाराज तुमच्या मांडीव बसू का. म्हणलं मोडन. आणि त्याने टी व्हीला लावलं कार्टून, म्हणलं देखील रिमोट, मला बातम्या बघायच्या. माझ्या तोंडावर रिमोट फेकला आणि गेलं खेळायला. मी बटन दाबून रिमोटचं बटन तोडलं, पण चॅनल बदला ना. कीर्तन सुरू झालं, मला जय हरी, मी मला जय हरी, पण चॅनल कसं काय बदलला नाही. ते मला शिलच काढून नेली होती. आता काय डोकं लावायचं असल्या पोरांपुढं. शिक्षक आहेत का इथं कोण, गुरुजी, मला त्यांचं फार कौतुक वाटतं. एका वर्गामध्ये 50 पोरं कशी सांभाळत असते, ती फार मोठी कला आहे. ते त्यांना जमलं. पोरं सांभाळायचं एवढं सोपं नाही. 2 पोरं वर्गात, त्याला उशीर झाला. पोरं मी इकडे का उशीर झाला. ते मला, सर माझ्या मम्मीने ना मला इकडे येताना चॉकलेटला रुपया दिलता आणि तो माझा रुपया हरवला, तो मी शोधित होतो म्हणून मला उशीर झाला. दुसऱ्या इकडे, तुला काय उशीर झाला. तो मला त्याचा रुपया हरवला होता, पण त्याच्या रुपयावर मी पाय देऊन उभा राहिलो होतो. मग तो हल्ल्याशिवाय मला हलता येईना, म्हणून मला उशीर झाला. अशी पोरं विचित्र असतात. असं पोरगा आत्राबोनी करायचं. बापाने गुरुजीला सांगितलं, निबार हाना म्हणले. गुरुजी म्हणले मी नाही हाणार, तुमचं तुम्ही बघून घ्या. मग गुरुजी म्हणले, आता सांगतो शेवटची वॉर्निंग, गुरुजींना त्रास द्यायचा नाही तर बाप म्हणला कमरेचा बेल्ट काढूनच हाणेन. पोरगा म्हणला, पप्पा तुम्ही बेल्ट काढून हाणूच शकत नाही. म्हणले का, बेल्ट काढला तुमची पॅन्टच घालणार आहे. आता काय म्हणजे कुठं बी नुसतं जास्तच डोकावं. मग ह्यांच्यावर संस्कार होणे काळाची गरज आहे. म्हणून तुम्ही सुद्धा भगवान बाबाकडे आज महिला मंडळ एकच मागणी करा. काय मागणी करा. असा मुलगा असावा, एक असू द्या, 2 असू द्या, पण आपल्या वंशाचं, आपल्या गावचं नाव त्याने उज्ज्वल केलं पाहिजे. असं रत्न बजरंगबली काय अधिकार असेल. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत, गप बसतात. नको रे हाणते ना आपल्याला, शायनिंग हानीत नाही. पण हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळली. तेवढ्यावर थांबलं नाही, गावं जाळलं. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. एवढा अधिकार का होता.
हनुमंतराव आईचं दूध पिले होते आणि अंजनी मातेच्या दुधाचा थेंब दगडा पडला तर धाड दिशेने दगड फुटत होता. आईचं दूध पिलते. आता दूधच नाही राहिलं. आता बाटली झलामल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपणात बदल आहे. रबरचं जात आहे, पत्र्याचं येते, दातानेच काढ दिशेने फोडतोय. आता अवघड झाले. आईचं अधिकार म्हणून शरीर वजरायशी कवळी ब्रह्मांड झोपूचे रत्न असावं तर असं असावं. आणि असं रत्न माझे नामदेवराय दामाजी इकडे व्यवसाय करा. म्हणजे काय करायचं, हे कापडं घ्यायची आणि जायचं कुठं, मंगळवेढा. नामदेवराय म्हणजे भगवंताचे निश्चिम भक्त. कापडं घेतले, मंगळवेढ्याला गेले, पण डोळे झाकून भगवंताचं चिंतन सुरू केलं. कारण भक्ताची व्याख्या भजनी सुद्धा मेळातली पाहिजे. हा म्हणजे जरा तुम्हाला बरं वाटतं ना, आम्हाला जरा फ्रेश वाटतं. नाही तर आमचं काय चाललंय तुम्हाला कळाना आणि तुमचं काय चाललंय आम्हाला कळाना. पण आज गायक वादक सगळीच वजनदार आहे, ऐकणारे बी हुशार आहेत. आणि म्हणून भक्त ऐसे जाना जे देही देहावर उदास. पुढं कापड मांडले आणि भजन सुरू केलं. गिराय आलं, कसं आहे कापड म्हणले घेती घ्यायचंय. म्हणले घ्यायचंय किती रेट म्हणले तुम्ही देता ना तू. आता असं कुठं दुकान असतं का. संत सज्जनी मांडलेली दुकाने जे जया पाहिजे ते आहे रे. अरे कापड तर सोडा, भुक्ती मुक्ती भुकाटसाठी कोणी तयाकडे न पाहे रे. नामदेवराय म्हणे आता लोक म्हणले भाव सांगे नाही, जशी न्यायच्या तशी न्या म्हणते. असं कुठं दुकानदार असतं का. कोण यायचं गिराईक. दुकानदाराला जर दुकान चला असं जर वाटत असेल तर त्याने 3 गोष्टी पाळा. एक, दुकान हे मंदिर माना, गिराईक देव माना, आणि त्याच्या संग प्रेमाने केलेला व्यवहार हे त्या देवाची पूजा माना. आणि मग तिथून पुढे दुकान जर चाललं नाही तर मग बोला. तू गिरायकाव जर धावला, लोक म्हणते तुझ्या बाब्या तूच खा, आम्हाला टाइम नाही. मग दुकानदार तर नामदेवराय म्हणले तसं नाही, कोणीच घेईना. दिवस मावळा, कापडाचं गाठोडं बांधलं, म्हणले चला घरी. निघाले. लोभ नाही बरं का, हे जेव्हा मी सांगतो चित्त देऊ नाही. आणि घराकडे येत असताना रस्त्याच्या कडेला नामदेवराने भले मोठे 2 दगड बघितले. आणि नामदेवराने दगडाबरोबर संवाद सुरू केला. कारण विठ्ठल जळी तळी भरला रीता ठाव नाही. दगडाच्या बाजूने बी नामदेवरायच बोलायचे, नामदेवरांच्या बाजूने बी नामदेवरायच. नामदेवराय म्हणजे जय हरी. आता दगड कुठे बोलत असते, नामदेवराय म्हणजे जय हरी. आणि 2 दगड होती, दोघांची नावं ठेवली. एकाच नाव ठेवलं दगडोबा, एकाचं नाव ठेवलं दोंडोबा. नामदेवराय म्हणले इतके थंडीचे दिवस आहेत, अंगावर कपडे नाहीत. दगड म्हणला गरिबी अवघड असते. नामदेवराय म्हणले मी देतो कापड तुम्हाला. टाकलो कापड दगडोबाच्या अंगावर, दगड झाकून टाकला. पैसे म्हणले आज 8 दिवसा, पण जामीन 6000चा दगड दोंडोबा. आले घराकडे मोकळे, दगडालाच कापड गुंडाळली. वडील म्हणले कापड इकली, पैसे आज 8 दिवसा, जामीन दोंडबाई. आता धामाजी पंताला काय माहिती कसला दोंडबाई. 8 दिवस दामाजी पंत काय बोलले नाही. पण 8 दिवसानंतर म्हणले आपले पैसे ते कस काय नियोजन आहे. म्हणले आणतो जामीन, थांबा. गेले. आता तिथे गेल्यावर जी कापड होती ती लोकांनी चोरून नेली. 2 दगड मोकळे. ओम नमः शिवाय. नामदेवराय म्हणले तुम्ही जामीन आहे दोंडबा, माझ्या वडिलांपर्यंत तुम्हाला यावं लागेल. म्हणले निया. मोठाला दगड लुटळीत 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 नामदेवराने आणला, देवघरात कोंडला. देवघरात दगड कोंडला, पण काय अधिकार आहे माझ्या नामदेवरायांचा. नामदेवरायांसारख्या महात्म्याचा स्पर्श झाला, तो दगड सोन्याचा झाला. दगड सोन्याचा झाला.
दामाजी पण तरी कुठे जामीन म्हणजे देवघरात कोंडलाय. दरवाजा उघडला, लख प्रकाश म्हणजे आयो हेव जामीन आहे वय, मग राहू दे. नामदेवरा म्हणजे ठेवायला आणला नाही, पैसे आले मोकळा करावा लागेल. आता ज्याच्या रानातली दगड चुरीला गेल्या त्याला कळालं आपल्या रानातली दगड सोन्याची होत्यात. आता ते कुठे दमकडीत असतं का, ती दोतराचा घोसा धरूनच नाम माझ्या रानातली दगड चुरीला. नामदेवरा म्हणले चोरा चोरीचा प्रश्न नाही, इथं माझे गुतलेत 1000 द्या आणि मोकळं व्हा. मालक म्हणला 1000 द्यायचे तर एवढा मोठा सोन्याचा दगड न्यायचा व्यवहार फायदेशीर रे. दिलं 1000. कुठे आहे म्हणले, काय देवघरात कोंडलाय, काढा बाहेर काढला. आता ही मरणाचं पापी, ह्याचा हात दगडाला लागला, दगड ओरिजिनल झाला जसा होता तसा. तो म्हणला नामदेवरा आता काय, नामदेवरा म्हणले गाळ्यात बांधा निरीत उडी मान. मला काय सांगतो, माझे 1000 आले, विषय संपला. एवढा सोन्याचा झाला पण घरात ठेवला का नाही का. लोभ आणता नोहे म्हणा, लोभ नाही, इच्छा नाही, हे साधूचं लक्षण आहे. आणि एवढंच नाही, अहंता या शब्दाचा अर्थ अहंकार नाही, म्हणून नामदेवाने सुद्धा मागणी केली, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांशी. अहंकार नाही, लोभ नाही, मग आहे काय, वैराग्य. जगे विरक्त तोची जाणा, वैराग्य आणि ज्वलंत वैराग्य माझ्या तुकोबारांकडे होतं. म्हणून महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्यांचे शिष्य झाले. हा अधिकार सामान्य नाही. शिवाजी महाराजांचे खरे गुरु जगद्गुरु तुकोबाराय. म्हणून शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं, शी म्हणजे शिलवान राजा, वा म्हणजे वाघाचा काळीज असणार राजा, आणि शिवाजी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा. जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही. 18 पगड जातीतल्या मावळे एकत्र स्वराज्य निर्माण केलं. ऐका, छत्रपतींचा लढा हा कोणत्या जातीच्या विरुद्ध नाही, त्यांचा लढा हा अत्याचाराच्या विरुद्ध आहे, अधर्माच्या विरुद्ध आहे, अन्यायाच्या विरुद्ध आहे. म्हणून एक वाक्य सांगतो, कांदा वाकर खाऊन जगत होती, दऱ्याखोऱ्यामध्ये राहत होती, महाराष्ट्राच्या मातीमध्ये रातोरात लढत होती. हे लढण्याची प्रेरणा त्यांच्या हृदयामध्ये कशी निर्माण झाली आहे का. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चलत नव्हता 7.5 लढायला जाताना मावळ्यांनी कधी विचार केला दिवस आणि रातीचा, कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहेत. मग राजा घडला कसा, माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, माझी जाबुने सुंदर शिवाजी राजा. अरे कसा होता स्वराज्य. 18 पगड जातीतले मावळे, निष्ठावान मावळे, सर्व जाती धर्म केला गाजा वाजा जिनो, सर्व जाती धर्म केला गाजा, पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा जिनो, माझी जाऊने माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने माझी जाऊने सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की संत भगवान बाबा की. या राष्ट्रातले आपण माणसे, निष्ठा महत्वाची. मायबाप क्षेत्र कोणतंही असू द्या, निष्ठा ठेवा. आता निष्ठा राहिली नाही, निष्ठा निष्ठी झाली. लाल बहादूर शास्त्री अमेरिकेचा दौरा निघाला, धोतर नेहरू टोपी वेश. बाकीचे हाताखालचे म्हणले धोतर घालून तुम्हाला अमेरिकेला येता येणार नाही, म्हणले तुम्हाला पॅन्ट घालावं लागेल. लाल बहादूर शास्त्री म्हणले हो का, न्यायचं असेल तर धोतराव नेह, नाही तर दौरा कॅन्सल. आता एखाद्याला मनावर थोडा साडी घालतो अमेरिकेला नेतो, तो म्हणतो मी गाऊन घालतो. पण मला न्याय रे, तुम्ही कोण न्यायला मोकळे भाऊ. अरे निष्ठाच नाही ना. मावळ्याचा एका लढता लढता कोपरामध्ये हात मोडला, मावळा घरी थांबलाय. शिवाजी महाराज भेटण्यासाठी त्या झोपडीमध्ये गेले, त्याच्या पाठीवर हात फिरला. रडू नको, लवकर बरा. माय भवानीचा आशीर्वाद, हर हर महादेव गजरेन, तुझ्या डोळ्यात पाणी, तू लवकर. मावळा मंदर राजन
हात मोडला म्हणून रडत नाही. महाराष्ट्राचा राजा माझ्या दरबारात आला असताना त्यांना मी मुजरा करू शकत नाही म्हणून डोळ्यातनं पाणी येते. अरे काय निष्ठा असं या माणसाची. अशी निष्ठा ठेवा मातीवर, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा. हे एवढाले सप्त ही काय फुकट होत नसतात. हे अन्नदान करणारे हे सगळी बाह्य भक्त असतील. सप्ताह करायचं म्हणजे काय बोलायची गोष्ट आहे काय तेव्हा. आणि अशा काळामध्ये लय अवघड झाले, लोकाला हे नको वाटायला लागले. बंद झालं पुणे मुंबईकडले मोठमोठे कार्यक्रम. निर्बंधन कडकन कुणाचीच कुणाला मेळ लागा नाही. पण तुम्ही एवढ्या सुंदर भव्य दिव्य स्वरूपात एवढा नामयज्ञ सोहळा आयोजित केला. तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे. कारण अशा काळात एवढा सप्ताह नाही बोलायचे आणि फुकट होत नाही. त्याला अंतकरण उदार लागतात. चिकट माणसाचं काय काम आहे काय तो. लय माणसं काय काय चिकट आहे, पैसा मोकार आहे पण देण्याचे दानत नाही. थोडं बाजूला घेऊन जावं ताई त्याला ते लहान लय माणसं. इस्तरी कोण एक जण रोडवर उभा होता, मोठा माणूस, बेकार येते त्याला. साहेब रुपया द्या की. मला रुपया नाही पुढे माझ्याकडे काहीच नाही म्हणले. भाकर तुकडा असला तेव्हा हल पुढं भाकर तुकडा बी नाही म्हणले. फाटका तुटका सदरा असला हल पुढं. अरे का भिकार आहे म्हणल्या, रुपया नाही, सदरा नाही, तुकडा नाही. मग हिथं कशाला थांबलाय, चल की माझ्या संग भीक मागाय. 50 तुला आणि 50 मला. म्हणजे पैसा मोकार आहे पण देण्याचे दानत नाही हो. हा त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीचं वर्म कळालं पाहिजे. वर्म नाही कळालं की फजिती होत असते. सासूबाला जगात सगळ्यात जास्त कोण आवडतं? ए सासा जावाई. हा जावाई इतकं ह्यांना जगात कोणी आवडत नाही. लई प्रेम. स्वर्ग 2च बोट राहतो इतका तिला उल्हास. हाती सरबत आता गलास, जावायची इज्जत खलास. हा एक जावं सासरवाड्याला गेलं आणि सासूबाई पुरेला म्हणले, होय ग ठके जावं बापूंना नेमकं खायला काय आवडतं? पोरगी म्हणली, आई तू काही कर ही जात खपाखप हाणणार. यांना सोमवार नाही, चतुर्थी नाही, एकादश नाही, गुरुवार नाही, देवीचं भक्त आहे, तू काही कर. आई म्हणली ग बस सप्ताह चालू आहे, चांगलं सांग. म्हणली खरं काय करायचं? म्हणले ह्यांना खीर आवडते का? म्हणजे कर खीर. आता जाऊ बापूला खीर करायची ठेवली. असं आया 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 काय सासूबाईची पळापळ, काजून बदामन पिस्तान. दूध आणलं, चुलीवर दूध घोटायला सुरुवात केली. पण जुन्या काळचा दिवस, सरपान ओलं झालं होतं, जाळ काय नीट लागाना, दुराचं प्रमाण वाढलं. चुलीवर पातेलं, त्याच्यात दूध घोटायला सुरुवात केली. सासूबाई जरा आजारी, नाकातला माल काय सासूबाईच्या दमच काढेना. खाली वाकून दूध घोटायला सुरुवात केली की नाकातला मला असा हितभर लोंबायचा. माल खाली आला की आता नाकातल्या मालानं घेर टाकला की आतेबाई घेर काढायच्या. पण एक पर्व काळा असा साधला हा पर्व काळ. नाकातला माल थेट दुधात पडायला. नाकातला माल दुधात पडायला आणि जावायच नजर इकडेला दृष्टी पडता ब्रह्मगिरी. मला ठरलं बस व्रत करीन एकादशी, आता नाही रे जेवायचं. मला जाळ झाला तिकडे खिरीचा. आणि मग पंगत बसली. बसाय पाट, या काय पाट, उद्भव त्यांचा घमघमाट. सगळ्यांनी मायबाप खीर खायला सुरुवात केली. पण जा बाबा नुसता खीरच्या वाटीकडे बघायचा. सासऱ्याला वाटलं हुंड्याचं 2 लाख राहिल्यामुळेच रुसले काय नको पाहुण्यात. ते असं वजनदार होतो सासरा, मिश्या फिश्या. पूर्वीच्या माणसांना लई मिश्या होत्या, असे वजनदार दिसायचे. आता मिश्याच ठेवीत नाहीत पोरं. नवरा का नवरी हे सुद्धा मंडपात कळत नाही. आता लय अवघड झालं. ते मिश्या पिळीतच. पाहुणं गावाकडं कोणाकडे नाही असं आपल्याकडे सोयाबीन आहे. भाऊ बी जरा बरा आहे. सोयाबीन गेलं आणि त्याचं पैसे आले की दुसऱ्या दिवशी तुमचा हुंडा मिटला. पण पाया पडतो खीर खावा. ह्यो म्हणला तुझ्या सोयाबीनला आग लाव. मला खीर नको, हुंडा मला नकोच, काहीच नको मला. मी उदासच झालोय मला. म्यावना पुढाला, दाजी तुमचा बटनाचा मोबाईल मला द्या, माझा मोठा स्क्रीन टच आहे, तुम्हाला घ्या, पण असं रुसू नका, खीर खावा. दाजी म्हणला आपल्या दोघांचं मोबाईल चुलीत टाक. मला मोबाईल नग, व्हॉट्सअप नग, पण मला खीर नको बो. मग आली पुढं मिहुनी. आय 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 मिहुनी म्हणल्यावर कसाही माणूस असेल द्या, कसाही हा कसलाच पाहिजे. कॅप्चरिंग कॅपॅसिटी इट इज द मिहुनी. मिहुनी पुढाली. दाजी 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 म्हणलं कोणी कोण आवाज येतोय र. दाजी खीर खावा. आता इतक्या वेळ बाकीच्यांना लावत आग लाव, चुलीत टाक. मिहुनीला कुठे एवढं कडक बोलता येत? ते मला कंटाळा आलाय. दाजी तुम्हाला जर तुमच्यातनं खीर खाण्याचा कंटाळा असेल तर माझ्यातून खीरची 1 वाटी तुम्ही पिलीच पाहिजे. दाजी म्हणला हो तुझ्या हातून मरायचं औषध घेतो. खीर न गे
मरण तर चांगलंच खाऊन मरण, पण असलं खाऊन मरणार नाही. बाकीची म्हणले असलं म्हणजे कसलं, का ना तुमचं चालून द्या. त्यांच्या परत वाट्या कोणाचंच ऐकणार. मग शेवटी सासबाई पुढाल्या जगदंबेचा अवतार. जाळण दुर्संगच. जा बापू खीर खावा. मामी जरा हळूच बोला, मी नेमकं काय खाऊ. ही म्हणजे काय खाऊ म्हणजे खीर खायची आणि काय खाताय. आता दाजी हुशार होता. मामी मी खीर खातो, पण माझी एक अट मान्य करा. म्हणले काय. माझ्या अगोदर तुम्ही खीराची एक वाटी खा. आता कशी खाईन, तिला माहिती ना आपलाच माल ह्याच्यात. ती महाग सरले. तसं नको पाहुण्याच्या आधी आम्ही कसं खायचं, पण तुम्ही खाऊ. मग हे मला मामी खरंच सांगा, खीर खाऊ का तुमचा नाकातला माल खाऊ. केव शब्द ऐकला बाकीच्या व्या सगळं बाहेर पडलं. जावाय बापूनी खीर का खाल्ली नाही तर त्याच्यातला त्याला वर्म कळालाय ना. तुकोबाराने संसार केला पण त्याच्या बंधनात अडकले नाही का, तो वर्म कळाय. कळले आमा वर्म. तुकोबाराय म्हणले वर्म असावा तो धर्म, मग असा हो जाते वर्म. आणि हे खरं धर्माचं लक्षण आहे. पण एकदा हाताना टाळी मुखानं नाम. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी पुढे या. विडोबा